नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संकल्प स्टडी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण गणितामधलं तुम्हाला त्रिकोणी संख्या या टॉपिकवरती तुम्हाला एक्झामला कुठल्या टाईपनी प्रश्न विचारले जातात ते तुम्हाला बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत सर्व लेवलचं प्रश्न आपण पाहणार आहे। आता या ठिकाणी बघा, आपल्याला बेसिकमध्ये काय येतं, तर बेसिकमध्ये त्रिकोणी संख्या म्हणजे काय, तर त्रिकोणी संख्या म्हणजे काय, तर दोन क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निमपटीस आपण त्रिकोणी संख्या म्हणतो। मग ती कसं करायचं तुम्हाला सांगतो। दिलेली संख्या 1 ला क्रमवार कुठले 2 भागिले 2, बरोबर 2 गुणिले 3 भागिले 2, 3 गुणिले तुम्हाला 4 भागिले 2, अशी आपण त्रिकोणी संख्या काढतो। लक्षात ठेवा, 2 ला 2 गेलं म्हणजे सर्वात लहान त्रिकोणी संख्या तुम्हाला ह्या ठिकाणी निघली बघा 1। मग असंच तुम्हाला सर्वात मोठी त्रिकोणी संख्या आपल्याला सांगता येत नाही, अनिश्चित आणि इन्फिनिटी असतं। ओके, तुम्हाला बघा त्याच्या खाली 3 नंबरचा प्रश्न आहे। 1 ते 100 पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या किती, तर 1 ते 100 पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या येते तुम्हाला 13। ओके, ते 13 संख्या कुठल्या कुठल्या येत्या, 1 आहे, 3 आहे, 6 आहे, 10 आहे, 15 आहे, 21 आहे, 28, 36, 45, 55, 66, 78, 91 अशा पद्धतीने। म्हणजे 1 ते 100 पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या आणि त्रिकोणी संख्यामधली वाढ ही तुम्हाला क्रमवार असते। याच्यावरती तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा विसंगत घटक आणि तुम्हाला अंकमालिका किंवा संख्या मालिका याच्यामध्ये सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जातो। ओके, त्याच्या खाली या बघा, खालचा पॉईंट आहे 1 ते 100 पर्यंत सर्वात मोठी त्रिकोणी संख्या कोणती, तुम्हाला मी सांगितलंय सर्वात मोठी त्रिकोणी संख्या 1 ते 100 मधली तुम्हाला विचारली का नाही, तर ती तुम्हाला किती असेल, तर 91 असेल। ओके, आता ही झालं तुम्हाला बेसिक तुम्हाला सर्वांना समजला असेल तर आपण पुढे जाऊ। चला बघा, याच्यामधला आता एक्झामला तुम्हाला प्रश्न कुठल्या लेवलनी येतात, कशा पद्धतीने येतात तुम्हाला या ठिकाणी सांगितलंय। पहिला 1 नंबरचा तुम्हाला प्रश्न, 12 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती असाय। ज्या वेळेस तुम्हाला पाया दिला जातो का नाही त्यावेळेस तुम्हाला प्रश्न कसा सोडवायचा बघा। 12 लिहायचं, 12च्या पुढची संख्या 13 घ्यायची, भागिले तुम्हाला 2 करायचं, दोन्ही भाग 12ला बसतोय 6चा, 13 किती 78, म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 12 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती, तर 78। ओके, आता 2 नंबरचा टाईप तुम्हाला सगळ्याला कळला असेल तर आपण 3 नंबरचा टाईप बघू। मग 3 नंबरचा टाईप काय आहे बघा, 120 या त्रिकोणी संख्येचा पाया आता विचारलाय आपल्याला। अगोदरचा प्रश्न पाया दिलता त्रिकोणी संख्या काढायला सांगितली होती, आता आपल्याला तुम्हाला त्रिकोणी संख्या दिली आणि त्याचा पाया विचारलाय। मग ही काढत असताना तुम्हाला कसा प्रश्न सोडवायचा बघा, 120 घ्यायचं, 120 ला ची दुप्पट करायची किंवा गुणिले 2 करायचं म्हणजे झाली 240, आणि तुम्हाला एवढाच प्रश्न विचारायचा 240च्या अगोदर किंवा 240 पेक्षा लहान कोणत्या संख्येचा वर्ग आहे। मग 240 पेक्षा लहान लगेच कुठल्या संख्येचा वर्ग आहे, तर 15चा वर्ग आहे। म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 120 या त्रिकोणी संख्येचा पाया किती, तर तुम्हाला 15 येईल। ओके, तुम्हाला सर्वांना हा 3 नंबरचा टाईप तुम्हाला समजला। टाईप क्रमांक तुम्हाला 4 नंबरचा, आता 4 नंबरचा टाईप तुम्हाला काय आहे बघा इकडे, 4 नंबरचा 36 नंतर येणारी 5वी त्रिकोणी संख्या कोणती, असा तुम्हाला प्रश्न विचारलाय। तुम्हाला बघा काय करायचं, पहिल्यांदा 36 ही त्रिकोणी संख्या आहे लक्षात ठेवा, मग 36 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा। मग पाया काढत असताना आपण ह्याच्या अगोदरचे एक्झाम्पल तुम्हाला बघितलंय, 36 ची करा दुप्पट, बरोबर 36 ची दुप्पट झाली तुम्हाला 72, बरोबर 72च्या अगोदर 8चा वर्ग आहे, या ठिकाणी 8 लिहा म्हणजे पाया या ठिकाणी तुम्हाला निघला। ओके, नंतर काय करायचं, तुम्हाला ह्या 8 मध्येच तुम्हाला नंतरची विचारले, बरोबर का नाही, नंतरची, म्हणून तुम्हाला ह्या 8 मध्ये 5 मिळवायचं, अधिक 5 करा, बरोबर तुम्हाला 13 झालं। मग मला सांगा 13 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती, असा नंतर प्रश्न विचारायचा। मग 13 गुणिले तुम्हाला 14 भागिले तुम्हाला 2, दोन्ही भाग या ठिकाणी 7चा बसला, 23 7 किती 91, म्हणजे 36 नंतर येणारी 5वी त्रिकोणी संख्या कुठली, तर 91। तुम्हाला ह्या टाईपनी पण जमतं आणि त्रिकोणी संख्या तुम्हाला जर पाठ असतील का नाही तर त्या टाईपनी पण तुम्हाला जमतं। मी तुम्हाला तसं सांगतो बघा,
36 दिले आकडा 36. 36चा विषय तुम्हाला कट झाला. मग 36 नंतर तुम्हाला पाचवी विचारले, मग तुम्हाला 45 ही पहिली झाली. 2 नंबरची संख्या तुम्हाला 55 झाली. 3 नंबरची संख्या 66 झाली. 4 नंबरची संख्या तुम्हाला 78 झाली आणि 5 नंबरची संख्या तुम्हाला 91 झाली. अशा पद्धतीने जरी तुम्हाला काढलं तरी सुद्धा तुम्हाला काय अडचण नाही. म्हणजे 36 नंतरची पाचवी त्रिकोणी संख्या कुठली? 91. ओके, सगळ्यांना टाईप क्रमांक 4 नंबरचा क्लिअर झाला. आता टाईप क्रमांक 5 नंबरचा या. तुम्हाला 5 नंबरचा टाईप काय आहे? 120 पूर्वीची 10वी त्रिकोणी संख्या कोणती? जसं तुम्हाला आपण ह्याच्या अगोदरचा प्रश्न सोडवून दिला या, तसंच तुम्हाला हा पण प्रश्न सोडवायचा. पण पूर्वीचा अर्थ काय? तर मायनस म्हणजे पाठीमागची. ओके, मग 120 पूर्वीची, मग 120चा पहिल्या तुम्हाला पाया काढून घ्यायचा. 120चा पाया काढत असताना 120ची करायची दुप्पट, बरोबर झाली 240. मग 240च्या अगोदर कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 15चा वर्ग आहे, बरोबर 15. मग आपल्याला पूर्वीची विचारली 10वी, म्हणून 15 मधून तुम्हाला 10 वजा करायचं, 5 आलं. मग 5 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती असा प्रश्न केल्यानंतर तुम्हाला बघा 5 गुणिले 6 भागिले तुम्हाला 2 करा, बरोबर 2नी भाग या ठिकाणी 3चा बसला, म्हणजे 5 गुणिले 3 बरोबर 15 आलं. म्हणजे 120 पूर्वीची 10वी त्रिकोणी संख्या कोणती? तर तुम्हाला 15 असं आलं. आणि तुम्हाला दुसऱ्या टाईपने पण तुम्ही सोडवू शकताय, पण त्या टाईपने तुम्हाला जास्त वेळ लागत असेल तर तुम्हाला ह्याच टाईपने तुम्ही प्रश्न सोडवा. ओके, कुणाला काय अडचण नाही या पॉईंटबद्दल.